घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत। तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे। इकडे जानकी ही तिच्या पर्समध्ये पैसे वेगळत असते की आता तिच्याकडे थोडेच पैसे राहिलेले असतात म्हणून। तेव्हा इकडे अचानकच काका येतात आणि त्यासोबतच तिला बघतात आणि म्हणतात की काय ग पैसे बघतेस का म्हणून। तेव्हा जानकी म्हणते की नाही तसं नाही, खरं तर माझी सॅलरी झाली नाही आहे ना, म्हणूनच जस्ट मी पाहत होते। त्यासोबतच इकडे म्हणते की हो येतील पैसे असं काही नाही, तसं पण माझी सॅलरी झाल्यावरती येतीलच। तेव्हा काका म्हणतात काही एक गरज नाही, तिकडे जा आणि माझं नाव सांग बरं। तेव्हा इकडे ऋषिकेश हा आता बाहेर उभा राहून भेळ घेत असतो। जानकी ही जाता जाता तिला पाहते की ऋषिकेश हा भेळ घेतोय म्हणून। तेव्हा आता इकडे जानकी ही त्याला जाता जाता हळूच बोलते की डाईटच्या नावाखाली रोज भेळ खाणं म्हणजे खरंच डाईट हे नव्हे। तेव्हा इथं आता ऋषिकेश जो आहे तो तिला म्हणतो की मला काय करायचं आहे हे तुम्हाला सांगू नको असं म्हणून आता इथे जानकीला तो सांगत असतो। तेव्हा जानकी म्हणते की तुला काहीही करायचं आहे ते तू कर ना, ते तू मला कायच सांगशील असं म्हणू। खरं तर जानकी जी आहे ते आता स्वतःची बाजू ही सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते। इकडे आता जानकी म्हणते खरं तर हे चुकीचं आहे, रोज रोज भेळ खाणं हे आता तुझ्यासाठी पण बेटर नाही आणि नाही त्याचं तुझ्यामध्ये पोट भरतं। तुला जर खरंच खूप जास्त संघर्ष करायचा आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या तुला तुझ्या पायावरती उभं राहून मिळवायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल मला पूर्णपणे माहिती आहे। तर इथे ऋषिकेश विचारतो की हे सगळं तुला कसं काय समजलं आणि कुणी सांगितलं, माझ्यावर पाळत ठेवून आहेस का? तर इकडे जानकी म्हणते मला काय वेळ लागलाय का मी तुझ्यावरती पाळत ठेवून राहील म्हणून। खरं तर प्रत्येकाच्या संघर्षावरून प्रत्येकाच्या वागणीतून बनून सगळ्या गोष्टी ह्या आपोआप समजून जातात। मी तुला खरंच सांगते, जर तुला खरंच काय करायचं असेल तर तुला शून्यापासून ही सुरुवात करावी लागेल असं म्हणून त्याला समजवत असते। तर शून्यापासून सुरुवात म्हणजे तुला आता स्वयंपाक हा शिकून घ्यावा लागेल, म्हणजे तुला 2 वेळेचं अन्न जे आहे ते तुला स्वतःहून खाता येईल। नाहीतर अशी रोज रोज भेळ खाऊन तुझी पण तब्येत खराब होईल आणि त्यासोबतच तुला पण बरं नाही वाटणार। तर ऋषिकेश जो आहे तो आता जानकीचं बोलणं हे काही जास्त फारसं मनावर घेत नाही, कारण त्याला असं वाटतं की जानकी जी आहे ती आता उगीचच काहीही बोलतोय। म्हणूनच आता जानकी जी आहे ती त्याला म्हणते की तुला दरवेळी असं का वाटतं रे की मी तुला काहीही बोलत असते म्हणून, हे मात्र चुकीचं आहे बरं का। तू उगीचच माझ्यावरती नको ते आळ हे लावत जाऊ नकोस। मी उलट चांगल्या मनाने तुझी नेहमी मदत करायचा प्रयत्न करत असते आणि तू दरवेळी माझ्याशी असंच वागतोस, माझ्याशी नीट बोलत नाहीस असं म्हणून आता जानकी जी आहे जा इथून, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे असं म्हणून आता जानकी जी आहे ती आता तिथून निघून जाते। ऋषिकेशला वाटतं की बरं झालं ही किटकिट इथून निघून गेली, नाहीतर सतत माझं डोकं खाते असं म्हणून ऋषिकेश हा तिला ठीक आहे बरं जा इथून असं बोलत असतो। पण खरं तर ऋषिकेशला मनामध्ये वाटत असतं की जानकी जे काय बोलली ते मात्र खरं बोलली आहे। पण आता इथे आता ऋषिकेशला स्वयंपाक हा कोण शिकवणार असतं? जानकी जी असते ती तर त्याला शिकवणार नसते, कारण आता तिचं त्याच्यासोबत भांडण झालेलं असतं म्हणून। त्यासोबतच इकडे दुसरीकडे जो मकरंद आहे तो ऐश्वर्याच्या घरी बसून हा विचारात अडकलेला असतो। इथे ऐश्वर्या ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते की शी बाबा मला खूप बोर वगैरे झालं आहे म्हणून, पण आता मकरंद जो आहे तो तिला कसलाच रिस्पॉन्स देत नाही। खरं तर आता इथे मकरंद हा पूर्णपणे जानकीच्या आठवणीमध्ये हरवलेला असतो। इथे आता जी ऐश्वर्या आहे ती त्याला विचारायचा प्रयत्न करते काय रे मकरंद कुणाच्या आठवणीमध्ये हरवलायस म्हणून। तेव्हा इकडे मकरंद जो आहे तो तिला सांगतो की तसं काय नाही, मी कुणाच्या आठवणीमध्ये नाही हरवलं आहे म्हणून। तेव्हा जी ऐश्वर्या आहे ती त्याला खोदून विचारायचा प्रयत्न करते की काय गर्लफ्रेंडच्या वगैरे आठवणी हरवलं आहे का म्हणून। तेव्हा इकडे आता मकरंद म्हणतो की नाही सध्या तरी ती माझी गर्लफ्रेंड नाही आहे। तेव्हा इकडे आता ऐश्वर्या तिला म्हणते की काय तू अजून तिला प्रपोज केलं नाहीस? अरे असा कसा रे तू, प्रत्येक वेळी बिझनेसमध्ये तुला टॉप राहायचं असतं, सगळ्या गोष्टीमध्ये तुला टॉप राहायचं असतं आणि ह्याच गोष्टीमध्ये तो माती खाल्लीस। तेव्हा इकडे आता मकरंद पूर्ण सिनॅरिओ जो आहे तो तिला एक्सप्लेन करतो। आता
जी ऐश्वर्या आहे तिला पूर्ण सिनारिओ हा समजून जातो की नेमकी काय गोष्ट आहे, कुठली गोष्ट आहे आणि कशी घडते ते म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या ही आता स्वतःहून त्याला विचारायचा प्रयत्न करत असते की हे बघ, मी तुला सांगते तू तसं तसं कर. पण आता ऐश्वर्या जी आहे ती आता खरं तर त्याला म्हणते की मला असं वाटतं की तू लवकरात लवकर घाई करायला हवीस म्हणून, कारण की इथे वेळ खूप महत्त्वाचा असतो. तो वेळ जर निघून गेला तर मात्र तुला सगळ्या गोष्टी ह्या आपोआप घडून घ्याव्या लागतील. इथे आता ऐश्वर्या त्याला म्हणते की मला तरी असं वाटतं की तू घाई करायला हवी आणि तू तिला लवकरात लवकर प्रपोज करायला हवं, नाहीतर ती व्यक्ती तुझ्या हातातून निघून जाईल. तर इकडे ऋषिकेशबद्दल तो ऐश्वर्याला सगळ्या गोष्टी ह्या सांगतो, पण मात्र तो ऋषिकेश आहे ही गोष्ट तर तिला सांगत नाही. पण ती अजिबातच त्याच्याजवळ गेलेली त्याला आवडत नाही हे सुद्धा तिला सांगत असतो. इथे आई जी आहे ती बाबांसोबत म्हणजेच नानांसोबत बोलत असते. ती नानांना सांगत असते, तुम्हाला वाटत होतं ना की माझा मुलगा हा स्वतःच्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करावा, तर तो आता करतोय. तो खरंच खूप जास्त त्याने सगळ्या गोष्टी या मनावर घेतल्यात. मला खरंच आनंद झाला जेव्हा मी स्वतः त्याला भेटायला गेले आणि भरपूर सामान हे घेऊन गेले, पण ते सामान जे आहे ते त्यांनी घ्यायचं नकारलं. मला मनापासून इतका आनंद झाला, माझे डोळे भरून आले. खरं तर तुमचं प्रेम हे तुमच्या मुलावरती नसेल, पण माझं प्रेम हे माझ्या मुलावरती नक्कीच आहे. त्याला काय हवंय काय नकोय हे मात्र मला विचारायला जावंच लागेल ना, असं म्हणून आता जी आई आहे ती खरं तर आता तिथे सांगत असते. तेव्हा आता आई जी आहे ती म्हणत असते की तो आता मनापासून स्वतःच्या पायावरती उभं राहायचा प्रयत्न करतोय. त्याला प्रत्येक गोष्ट ही आता मनापासून जमते का हे बघायचा तो प्रयत्न करतोय, असं म्हणून इकडे आता जी आई आहे ती म्हणत असते की आता तुम्हाला तर त्याची काही काळजी नाही आहे, म्हणून आता सगळी काळजी जी आहे ती मलाच घ्यावी लागणार आहे. तेव्हा नाना म्हणतात की असं नाही आहे सुमित्रा, तू खूपच जास्त चुकीचं जे आहे ते बोलतेस. म्हणून मला असं नाही आहे की ऋषिकेशची काळजी नाही आहे, मला उलट त्याची काळजी ही सगळ्यात जास्त आहे. म्हणूनच तर मी त्याला या घरापासून लांब पाठवलं. मला असं वाटतं की लहानपणी कसा आपण लहानपणापर्यंत आपण त्यांच्या डोक्यावरती सगळ्या गोष्टी ह्या करून देतो, पण मोठं झाल्यावरती आपल्या मुलांनी सगळ्या गोष्टी ह्या आपापल्या केल्या पाहिजे. म्हणूनच मी स्वतःहून तिथे इन्क्लूड नाही झालो आणि त्यासोबतच माझं हे जे पूर्ण साम्राज्य आहे किंवा माझं हा जो पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, हे पुढे जाऊन त्यांच्याच नावावर होणार आहे ना. बाकी दुसरं कोण आहे जे हे पुढे जाऊन. मला पण माझ्या मुलांची काळजी वाटते. मला वाटतं ते एकदाचे त्यांच्या पायावरती सेटल झाले म्हणजे मी माझी सगळी जबाबदारी जी आहे ती त्यांच्या नावावरती करून टाकेल. सगळं माझे हात झटकून टाकेल, सगळी गोष्ट मी त्यांना देऊन टाकेल. पण मला असं वाटतं की हे सगळं सांभाळायला त्यांनी कुठेतरी तेवढं रिस्पॉन्सिबल व्हावं. म्हणजे जर ते तेवढे रिस्पॉन्सिबल झाले तर मात्र नक्कीच मला ही खात्री होईल की माझे मुलं जे आहेत ते अजिबातच वाया गेले नाही आहेत. उलट ते हे सगळं सांभाळायला खूपच जास्त बिनधास्त आहेत, असं म्हणून ते आता सुमित्राला सगळ्या गोष्टी समजून सांगत असतात ना. आता सुमित्रा जी आहे ती उलट नानाचं बोलणं हे नीट लक्षपूर्वक ऐकत असते की ह्यांच्या बोलण्यामध्ये पण पथ्य आहे, ह्यांच्या बोलण्यामध्ये पण सत्य आहे, ह्यांच्या बोलण्यामध्ये पण सगळ्या गोष्टींची आता नीट जाणीव आहे. मला तर वाटलं की ह्यांचं आपल्या मुलावरती काहीच जीव नाही, पण आज जे बोललात त्याच्यावरून असं नक्कीच वाटतंय की तुमचं पण तुमच्या मुलावरती नक्कीच प्रेम आहे. पण तुम्ही त्याला जे बाहेर राहायला सांगितलं हे मात्र चुकीचं केलं. पण तेव्हा ते नाना म्हणतात, पण जो जेव्हा बाहेर राहून येईल घरी तेव्हाच मात्र त्याला समजेल की नेमकं काय आहे आणि कसं आहे आयुष्य. इकडे आता जानकी जी असते तर आता एकटीच रस्त्याने चालत असते. तिला असं सतत वाटत असतं की कोणीतरी आहे जे तिच्या पाठीमागे चालतंय, म्हणून तिला सतत भीती वाटत असते. तिला कळत नाही की तिने आता काय करावं म्हणूनच ती थोडंसं डोकं लढवते. ती आता हळूच खाली वागते आणि त्यासोबतच खाली असलेला जो दगड असते तो हातामध्ये घेते.
कारण की आता तिच्याकडे दुसरा कुठलाच हा समोर ऑप्शन नसतो. इतक्यात जानकी जी असते ती आता समोर असलेला दगड जो आहे तो हातामध्ये उचलते. तेव्हा मकरंद जो असतो तो अचानकच तिच्या समोर येतो आणि म्हणतो की अगं जानकी काय करतेस, मी आहे म्हणून. तेव्हा इकडे लगेचच जानकी म्हणते, अरे तू आहेस होय, मग मला असं का वाटत होतं की माझ्या मागे हे कोणीतरी चालतंय आणि त्यासोबतच कोणीतरी मला फॉलो करतोय म्हणून. तेव्हा इकडे मकरंद म्हणतो की अगं जानकी असं काय करतेस, मला असं वाटतंय की तुला कदाचित आता भास होत असतील. तेव्हा इकडे जानकी मकरंदला म्हणते की अरे काय रे मकरंद, तू समोरून जर येत होतास तर हाक मारायची ना, मला खरंच एवढा मोठासा भास हा झाला नसता. असं म्हणून इकडे मकरंद जो आहे तो आता तिला ठीक आहे सॉरी, मला ॲक्च्युली माहिती नव्हतं, मी अचानकच सरप्राईज द्यायचं म्हणून असं अचानकच समोर आलो. इथे आता जानकी जी आहे ती थोडीशी घाबरलेली असते. तिला असं वाटतं की कोणीतरी तिला फॉलो करतोय. इतक्यातच मकरंद तिला म्हणतो की अगं घाबरू नकोस, तसं पण इथे कोणी नाही आहे जो तुला फॉलो करेल म्हणून. तेव्हा इकडे आता जानकी जी आहे तिला मकरंद म्हणतो की मला असं वाटतंय की तू खरंच हा दगड जो आहे तो माझ्या डोक्यामध्ये घातलाच असतास, कारण की मी ऑफिसमध्ये सतत काहीही बोलतो, तुझ्यावरती कसाही रिॲक्ट करतो आणि त्यासोबतच कधीही ओरडतो, म्हणून हे तर मी डिझर्व करतोच ना. तेव्हा लगेचच जानकी म्हणते की नाही रे, तसं काही नाही आहे, खरं तर मला तुला मारायची अजिबातच इच्छा नव्हती. खरं तर मला वाटलं की मागून खरंच कोणीतरी येतं आहे, म्हणूनच मी जेन्युइनली त्याच्यावरती हे जे आहे दगड फेकून मारणार होते. तुला तर माहिती आहे की आता हल्लीची कंडिशन ही कशी झाली आहे म्हणून. तेव्हा मकरंद म्हणतो की हो, आय कॅन टोटली अंडरस्टँड, मला समजू शकतं की तू कुठल्या कंडिशनमधून चालली आहेस म्हणून. तेव्हा इकडे मकरंद जो आहे तो जानकीला म्हणतो की जानकी, ॲक्च्युली मला तुला काहीतरी म्हणायचं होतं, तुझी ही जी चाळ आहे ती इथंच आहे ना जवळपास म्हणून. तेव्हा लगेचच जानकी म्हणते की हो अगं, तुला कसं, अरे तू तर आला होतास ना मला सोडायला, तरीसुद्धा तू विसरलास. तेव्हा तू लगेचच म्हणतो की अरे मी जिथे राहतो तिकडे वरच्या आता फ्लॅटमध्ये आता कोणीही राहत नाही, तर तू तिकडे शिफ्ट होऊ शकतेस. तेव्हा लगेचच जानकी म्हणते की बापरे, तू राहतोस त्या फ्लॅटमध्ये, नाही ॲक्च्युली मला त्या फ्लॅटचं जे भाडं आहे ते अजिबातच परवडणार नाही. तर मकरंद म्हणतो की अगं भाड्याचं तू अजिबातच टेन्शन घेऊ नकोस, भाड्याचं जे काही आहे ते मी स्वतःहून पाहून घेतो. असं म्हणून मकरंद जो आहे तो जानकीला सांगत असतो. जानकी म्हणते की नाही मकरंद, जर तू हे असं मित्राच्या भावेने माझ्यासाठी एवढं फ्लॅट वगैरे करत असशील तर मला अजिबातच नको आहे. तुला आठवतं आहे ना की आपण जेव्हा कॉलेजमध्ये साधे कॉफीसुद्धा प्यायचो तेव्हा मी माझ्या हिश्श्याची पैसे जे आहे ते नेहमी कॉन्ट्रो करायचे. मला अजिबातच कुठल्याच गोष्टीचा हा ताण घ्यायचा मला सवय नाही आहे, म्हणूनच आता सध्या मी जिथं आहे तिथे खुश आहे. इकडे आता जी सुमित्रा आहे ती सौमित्राशी बोलत असते की मला खरंच ऋषिकेशची मनापासून काळजी वाटते की माझा मुलगा हा कसा असेल, कसा राहत असेल, त्यासोबतच त्याला 2 वेळचं जेवायला सुद्धा नीट भेटत असेल ना. असं म्हणून सौमित्र जो आहे तो आता फायनल येऊन आता आईच्या बाजूला म्हणजेच आता सौमित्राच्या बाजूला येऊन बसून जातो. तो तिला सांगतो की आई, अगं तू उगीचच काळजी करतेस, तू जास्त काळजी करू नकोस, नाहीतर मी आता तुला नीट कन्फ्रंट करून सांगतोय की दादा जो आहे तो नक्कीच स्वतःच्या पायावरती उभा राहूनच आपल्या घरामध्ये येईल. असं म्हणून आता आईला सांगत असते. इथे आई म्हणते की खरं तर सकाळी गुरुजी आले होते, मी त्यांना त्याची पत्रिका दाखवली, त्याच्या पत्रिकामध्ये असं दिलं आहे की त्याच्या आयुष्यात कोणतरी एक मुलगी येणार आहे, जी मुलगी आल्यास क्षणी त्याचं आयुष्य जे आहे ते बदलणार आहे. आता ती मुलगी कोण असेल, कुठली असेल आणि कशी असेल मला माहिती नाही, जी आल्या क्षणी त्याचं आयुष्य जे आहे ते बदलून टाकणार आहे म्हणून. त्यासोबतच इकडे आता सौमित्र आणि जी सुमित्रा आहे दोघेही टेन्शनमध्ये असतात की नेमकं काय होणार आहे. तर ऋषिकेशनी आता सौमित्राला सांगितलेलं असतं की माझ्यानंतर सगळ्यांची काळजी ही तुलाच घ्यायची आहे म्हणून, आणि त्याची दिलेली जबाबदारी मी अतिशय पूर्णपणे ही पार पाडणार आहे. असं म्हणून इथे सगळ्या गोष्टी आता जो सौमित्र आहे तो आईला सांगत असतो की तू काळजी करू नकोस, नक्कीच दादा जो आहे तो आता लवकरात लवकर घरी येईल. इथे आता जी जानकी आहे ती आता चाळीमध्ये आलेली असते चहापत्ती घेऊन.
तेव्हा इकडे ऋषिकेश हा बाहेर शिड्यांवर बसलेला असतो. तो आता तिथे बसलेला असतो. तेव्हा इकडे ऋषिकेश हा म्हणतो की 6चा अलाराम लावलाय, म्हणजे सकाळी 6 वाजता पाणी आलं तर मात्र मला त्रास होणार नाही, तर इकडे लोकांना माझी काळजी पण वाटणार नाही. तर इकडे लगेचच जानकी म्हणते की तुला असं का वाटतं की लोकांना तुझी काळजी वाटते म्हणून? अजिबातच तू ह्या गोष्टीचा असं गैरसमज करून होऊ नकोस की मला तुझी काळजी वगैरे वाटते. खरं तर मला असं वाटतं की उलट तू नाही उठलास तर बेस्ट आहे खरं, कारण सकाळ सकाळी तुझ्यासोबत वाद घालून मला माझा दिवस जो आहे तो खराब करायचा नाही आहे, असं म्हणून जानकी जी आहे ते आता ऋषिकेशला सांगत असते. ऋषिकेशला असं वाटतं की ही दरवेळेस कशी मिठू मिठू आणि खूप जास्त बोलते, मला खूप राग येतो हिचा. ह्याच वेळी आता मी तुला सांगतोय तू तुझं तोंड बंद ठेव, म्हणजे कसं प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यानुसार होणार नाही आहे, असं म्हणून जानकी जी आहे ती आता ऋषिकेशवर चिडलेली असते. ती म्हणते की हे बघ, मला काय हौस नाही आली आहे तुझ्याशी प्रत्येक वेळी भांडत बसायची. तू उगीचच तुझ्या डोक्याने चालू नकोस, कारण तुझ्याकडे डोकंच नाही आहे. इतक्यातच काकू जे असतात त्या बाहेर असतात. काकू ह्या जानकीला म्हणतात की काय तिकडं टाईमपास करत बसली आहेस, चल घरात लवकरात लवकर, असं म्हणून काकू जे आहेत ते तिला बोलवतात. जानकी ताबडतोब जाते आणि त्यांच्या हातामध्ये पिशवी देते. लगेचच ऋषिकेश जो आहे तो आता बाहेरून म्हणजेच मागून बोलत असतो की संघर्ष हा समोर पण लाईफमध्ये दिसतोय वाटतं, असं म्हणून तो तिला सांगत असतो. इथे जानकी पण त्याच्याकडे पाहते, पण आता तिच्याकडे त्या गोष्टींवरती काहीच उत्तर नसतं, कारण ते तर मात्र खरंच असतं ना, असं म्हणून जानकी ही स्वतःशीच विचार करत असते. इथे मकरंद जो असतो तो आता जानकीच्या फोटोकडे पाहून बघत असतो. तो तिच्या फोटोला पाहून बोलत असतो की जानकी, मी लवकरात लवकर आता तुला प्रपोज करणार आहे, कारण की माझ्यापासून लांब राहणं आता मला पण तुला लांब ठेवायचं नाही आहे. मला लवकरात लवकर तुला माझ्या जवळ घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुला माझ्यासोबत ठेवायचं आहे. म्हणून मला खरंच आता लवकरात लवकर एक चांगली अशी संधी मिळाली पाहिजे, म्हणजे त्या संधीमध्ये मी तुला प्रपोज करून टाकेल आणि त्यासोबतच मला पण माहिती आहे की तुला पण काही हरकत नसणार आहे, असं म्हणून मकरंद हा तिच्या फोटोला पाहून वेगवेगळ्या गोष्टी ह्या बोलतच असतो. खरं तर मकरंद ह्याची ही जुनी सवय असते, कारण की तो जानकीच्या फोटोला बघून बोलत असतो, ही त्याची जुनी सवय असते. इथे मकरंद जो असतो तो खूप जास्त एक्सायटेड झालेला असतो. इतक्यातच त्याला ऐश्वर्याचा कॉल येतो. ऐश्वर्या जी आहे ती मकरंदाला सांगत असते की उद्याचं तुझं काय प्लॅन आहे म्हणून. तर लगेचच आता मकरंद म्हणतो की काय नाही, उद्या मी जस्ट माझ्या कलिगसोबत मी आता पुण्याला चाललो आहे, म्हणून माझं एका इव्हेंटचं काम आहे म्हणून त्याच्यासाठीच चाललो आहे. तेव्हा लगेचच ऐश्वर्या म्हणते की अरे दॅट्स ग्रेट, ॲक्च्युली माझं पण उद्या पुण्याला एक महत्त्वाचं काम आहे, मग आपण एक काम करूया, आपण सोबत जाऊया. तर लगेचच मकरंद म्हणतो की ठीक आहे चालेल, बघूया आपण तसं कन्व्हिनियंटली कसं होतं आहे ते, आणि मग तशा हिशोबाने आपण सगळेजणं हे एकत्र मिळून पुण्याला एकत्र जाऊ. त्याच निमित्तानं तुझ्या गर्लफ्रेंडसोबत माझी तेवढीच भेट होईल, असं म्हणून जी आता ऐश्वर्या जी आहे ती आता मकरंदला चिडवत असते. खरं तर मकरंद जो आहे तो ऐश्वर्याच्या बोलण्याने चिडत पण असतो. तर मध्ये तर त्याला असं पण वाटतं की उगीच ऐश्वर्या आली तर मात्र आमच्यामध्ये कबाबमध्ये हट्टी होईल, पण नंतर त्याला हे पण वाटतं जर ऐश्वर्या आली तर मात्र जी जानकी आहे तिला ऐश्वर्याशी भेटायला तरी भेटेल, तेवढंच त्यांची भेट होईल आणि त्यासोबतच ऐश्वर्या जी आहे ती मला जानकीबद्दल अजून काही गोष्टी सजेस्ट करेल, जेणेकरून मी जानकीसमोर चांगला वाटेल, आणि त्यासोबतच जानकी जी आहे मला तिच्यासमोर माझा जो राग आहे तो कंट्रोल करायचा आहे. म्हणूनच मी काय करू आणि काय नाही या गोष्टीचा मला उलगडाच लागत नाही आहे, असं म्हणून तो आता पुन्हा एकदा जानकीच्या फोटोकडे पाहून बोलत असतो की जानकी, मला लवकरात लवकर तुला माझ्याजवळ बोलून घ्यायची आहे, काहीही करून माझ्यावरचा जो फ्लॅट आहे तुला तिकडे राहायला यावंच लागेल, असं म्हणून इकडे मकरंद जो आहे तो बोलत असतो. इथे आता मकरंद हा विचारत असतो की आता लवकरात लवकर फक्त तुला प्रपोज करायचं आणि त्यासोबतच तुझा होकार यायचा, मग बास, मग बाकी मला माझ्या आयुष्यामध्ये आता दुसरं काही एक नको आहे म्हणून, असं म्हणून
तो तिच्या फोटोला पाहून बोलत असतो आणि त्यासोबतच आजचा भाग इकडे संपतो.